नमस्कार मंडळी, दिनांक 13 जुलै 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 या काळामध्ये आकाशामध्ये शनिदेव वक्री अवस्थेत मध्ये असणार आहेत। तर या शनीच्या वक्र गतीचे परिणाम प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना कसे जाणवतील, त्याचबरोबर निसर्ग परत्वे काय फळ मिळतील, तसंच कोणत्या नावाच्या अक्षरांच्या व्यक्तींना काही विशेष पीडा होईल इत्यादी जी काही दुर्लभ अशी माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी जरूर बघा। साडेसाती इत्यादी काळामुळे ज्या ग्रहाचं भय जनमानसामध्ये असतं तो म्हणजे शनिग्रह। असा शनिग्रह दिनांक 13 जुलै ते 27 नोव्हेंबर 2025 या काळामध्ये मीन राशीत उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये वक्री होत आहे। आता मुळात वक्र गती म्हणजे काय हे मी थोडक्यात आपल्याला सांगतो। ग्रहांच्या 8 प्रकारच्या गती सूर्य सिद्धांत ग्रंथात दिलेल्या आहेत। वक्राति वक्रा कुटिला मंदा मंदतरा समा तथा शीघ्रतरा शीघ्रा ग्रहाणाम अष्टधा गती। या 8 प्रकारच्या गतीमधली एक वक्र गती असते। ही थोडीशी इमॅजिनरी गती आहे। म्हणजे वक्र गती म्हणजे प्रत्यक्षात आकाशामध्ये ग्रह उलटा फिरत नसतो, तर तो ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ येतो। आणि ज्याप्रमाणे आपण आपली गाडी जेव्हा झाडाच्या वगैरे जवळून जात असते त्यावेळेला झाडं मागं जात आहेत असं आपल्याला एक भासतं। त्याचप्रमाणे पृथ्वीच्या खूप जवळ जर एखादा ग्रह आला तर तो ग्रह मागं जातोय असं भासतं, त्याला एक वक्री अवस्था म्हणलेलं आहे। तर हा जो शनिग्रह आहे तो आता जो वक्री होतोय तर प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना या वक्री शनीचे परिणाम जे आहेत ते काय मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। यासाठी जन्म नक्षत्र विचारात घ्यायचं आहे। जन्म नक्षत्र म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो त्यावेळेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याला जन्म नक्षत्र म्हणतात। ते फळ तर आपण पुढे जाणून घेणारच आहोत, पण शनी वक्री असल्याचं फळ निसर्गावरती काय पडतं हे सुद्धा देताना शास्त्रकार सांगतात। शनी वक्रे महामारी रौरवंच भयंपथी, म्हणजे या शनी वक्री अवस्थेच्या काळामध्ये महामारी सारखे काही आजार जे असतात ते पसरतात, रोगांच्या साथी पसरतात, अपघात इत्यादी गोष्टींमुळे मृत्यूचा दर ज्याला आपण डेथ रेट म्हणतो तो दर या काळामध्ये वाढीस लागतो। वस्त्र धान्य इत्यादी गोष्टी या काळामध्ये महाग होतात। अशी फळं जी आहेत या वक्री शनीची निसर्गावर पडत असतात असं सांगितलेलं आहे। आता प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना काय फळ मिळेल हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात। धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना रोगराई म्हणजे काही ना काही उगीच शारीरिक व्याधी जाणवणं किंवा जुन्या व्याधी असतील त्या उफाळून वर येणं असं फळ आहे। अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ हे चांगलं फळ आलेलं आहे। हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा या नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ, आर्थिक लाभ कुठून आपलं जर येणं असेल ते नक्की या काळामध्ये येईल। पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना सुद्धा लाभ हे अतिशय चांगलं फळ आहे। लाभ म्हणजे कोणत्याही प्रकारे एखादी चांगली घटना घडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने लाभ होऊ शकतो। मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दरिद्रता, बंधन, कुठेतरी पैसे अडकणं किंवा आपली जी स्थिती आहे ती ब्लॉक होऊन जाणं, ज्याला आपण म्हणतो की मार्गच सापडत नाहीये कुठे, अशी परिस्थिती येऊ शकते। अश्विनी, भरणी, कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सौभाग्य, मान सन्मान, सत्कार हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे। आणि रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अपमृत्यू, मृत्यूतुल्य कष्ट असं थोडंसं विपरीत फळ आलेलं आहे। आता याच्यामध्ये शनिदेव उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात वक्री होऊन ते पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात पण येत आहेत। त्यामुळे 13 जुलै ते 28 सप्टेंबर हा जो काळ आहे त्यामध्ये ज्यांचं नाव म्हणजे हाक मारायचं जे आपलं नाव आहे, ज्या नावाने हाक मारल्यावर आपण झोपेतनं उठतो असं जे आपलं जन्म नाव आहे ते जर सुरुवातीचं अक्षर स, सा, ए किंवा आई, ज, जा यापैकी असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायला पाहिजे। काही ना काही विपत्ती या काळात तुमच्यावर येऊ शकतात। त्याचप्रमाणे पूर्वाषाढा हे जन्म नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना सुद्धा या 13 जुलै ते 28 सप्टेंबर या मधल्या काळामध्ये थोडं विपरीत फळ मिळेल। त्याचप्रमाणे तांदूळ, गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी, कंदमुळं, तूप, तेल हे या 13 जुलै ते 28 सप्टेंबर या काळामध्ये महाग होतील।
तसंच पश्चिमीय देशामध्ये काही ना काही पीडा संभवते, ज्याला म्लेच्छ देश म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये पीडा, लढाई, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं, अशा आपत्ती येऊ शकतात. आता त्याच्यातला दुसरा जो उत्तरार्धातला काळ आहे म्हणजे 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर हा जो काळ आहे, त्या काळामध्ये ज्यांची नावं या अक्षरापासून सुरू होत आहेत, म्हणजे कुठली अक्षरं ग, गा, ख आणि खा या अक्षरापासून ज्यांची नावाचं पहिलं अक्षर आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. विपत्ती, रोगराई येण्याचा संभव असतो. तसंच जन्म नक्षत्र जर तुमचं उत्तराषाढ असेल तर 29 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या काळामध्ये सावध राहायचं आहे. कोणतेही रिस्की डिसिजन या काळात घ्यायचे नाहीयेत. आता या काळात हत्ती, घोडा, बैल यांसारख्या प्राण्यांना देखील पीडा संभवते असं दिलेलं आहे. तसंच लोखंड, सोनं, चांदी इत्यादी धातू या काळामध्ये महाग होतील. तेला तुपाचे भाव वाढतील. काजू, बदाम इत्यादींसारखे ड्रायफ्रूट्सचे जे पदार्थ आहेत त्या काळात महाग होतील. पश्चिम आणि वायव्य दिशेकडील देशामध्ये पीडा आणि आपत्ती ओव्हरऑलच या शनी वक्रीच्या काळामध्ये संभवते. त्यामुळे या काळात तुम्हाला विशिष्ट ही जी काही राष्ट्र आहेत पश्चिम आणि वायव्य दिशेला भारताच्या, तिथे काही ना काही आपत्ती आलेली निश्चित दिसेल. तर अशा पद्धतीने शनी वक्रीचं तर निसर्गाचं फळ असेल. 12 राशींमधली जी काही नक्षत्र आहेत, कारण नक्षत्राचं फळ हे राशीपेक्षा जास्त मायन्यूट लेवलवरती येत असतं, त्यामुळे हे जन्म नक्षत्र परत्वे आम्ही फळ दिलेलं आहे. ज्यांना प्रतिकूल फळ इथे आले किंवा ज्यांच्या नक्षत्रांना असेल, नावाला असेल, जन्म नावाच्या पहिल्या अक्षराला असेल किंवा जन्म नक्षत्राला असेल, तर त्या लोकांनी शनी महाराजांची उपासना, आराधना या काळात करायची. शनी महाराजांना अत्यंत प्रिय काय असेल तर तिळाचं तेल आहे. तर चांगलं तिळाचं तेल चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण जे शनीला तेल घालत असतो ते हलक्या क्वालिटीचं घालत असतो, तर तसं कृपया करू नये. चांगल्या क्वालिटीचं तिळाचं तेल भगवान शनिदेवांच्या मूर्तीवर सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर अर्पण करायचं असतं. तर ते तेल अर्पण करावं. आणि त्याचबरोबर अतिशय प्रासादिक दशरथ विरचित शनी स्तोत्र पुराणामध्ये उपलब्ध आहे, ते तुम्हाला गुगलवर देखील मिळू शकेल. तर त्याचं पठण जरूर करावं. तसंच पिप्पलाद ऋषींनी रचलेलं अत्यंत 5 श्लोकांचं 5 ते 7 श्लोकांचं स्तोत्र आहे, ते पठण करा. ते जर तुम्हाला मिळत नसेल तर अगदी सोपी नावं शनी महाराजांची दिलेली आहेत की कोणस्थहा पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोन्तको यमः सौरी शनैश्चरो मंदहा पिप्पलादेन संस्था. ही नावांचं जरी पठण रोज झोपेतून उठल्यावर आपण तिथेच प्रातःकाली जर केलं प्रातस्मरणामध्ये, तर शनिपीडा कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या पूर्वी तिळाचं तेल अंगाला लावून जर दर शनिवारी आपण अभ्यंग स्नान केलं तरी सुद्धा शनिपीडा कमी व्हायला मदत होते. गोरगरिबांना अन्नदान जास्तीत जास्त या काळामध्ये करा. तर अशा पद्धतीने आपण शनी वक्री जर तुम्हाला पीडादायक असेल तर त्याची पीडा कमी करून घेऊ शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ज्योतिषप्रेमींपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर पोचवा. नमस्कार.